जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, 384 जनतेचा आमदार. आपल्या नाईक बाबा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आणि दिवसभराचा काम आटपून ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस शांतपणे आमचे जे साथी आहेत, चरणदास गरुड उर्फ सन्नाटा सगळे ओळखतात, तर त्यांनी एक विषय ठेवला का बाबा ह्या बॅनरचं काय करायचं, झाडाला इजा होते, झाडाला ते लागतंय, त्याबाबत काय विचार आहे. आपण उद्या सकाळी हा मुद्दा घेऊ. मैं बोला कल करो सो आज करो सो अब करो. तर है ना, टेकस लावलेले आहेत. कुठे लावा पण इथे लावू नका ना. मगाशी काय बोललो, तो पत्र्याला लावला तरी चालेल, तुम्ही भिंतीला चिटकवा, कारण का तुमच्यावर कारवाई करायची आहे ते प्रशासन करेल, पण झाडांना का इजा करताय की आपण यांना खेळ टाकले तर हा खिळे टाचण्या टोकल्या तर वगैरे है ना. चढू का मी, धर पकड. आपण हातोडी घेऊ यार. हा जे ठोकतो त्याच्या अंगात ठोकून बघू. हा ना, हे बघ नाही टेकस आहे एकदम असे रपारप ठोकले. बोर्ड दाखव बरोबर. आता हे बोर्ड आहे ना, हे एज्युकेशन रिलेटेड बोर्ड आहे. MPSC, PSI, SPI, ASO, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, सरकारी भरती. सरकारमध्ये भरती होण्यासाठी हे सगळे ट्रेनिंग देतात. ज्ञानराज अकॅडमी, अभ्यासिका, लायब्ररी ट्रेनिंग देतात, चांगलं काम करतात. पण हे स्वतःच काय करतात, हे गुन्हा करतात, हे झाडांना इजा देतात. आता हे झाडांना इजा दिल्यानंतर झाडांवरती जे पोस्ट लावल्यानंतर कारवाई केली जाते. ओके ना. कारवाई कोण करते, हे अधिकारी कारवाई करतात. म्हणजे यांच्या का शिकतात आणि यांची ऍड केल्यामुळे झाडांवरती कारवाई म्हणजे हे करत नाहीत. हे चुकीचं आहे की नाही. चुकीचं आहे. जनता बोला. आणि हे पिन बघा, एवढं आहे, हे बघा दाखव, दिसतंय का. हे जे यांच्यामध्ये घुसवलं तर मी तर हातोडी घेतो हातात. मी माझी विरोध नाहीये, तुम्ही कुठेही बॅनर लावा, पण झाडाला लावायचा नाही. हे झाडाला यांचा बी आहे ना, ह्या ज्ञानराज अकॅडमीचा मी जाहीर निषेध करतो. चुकीचं काम आहे. आता त्या पत्र्याला लावले बघा, तिथे दिसतंय पत्र, तसे लावा ना, है ना. पत्र्याला बिंदास लावा, आम्ही काही बोलत नाही. पत्र्याला लावायचं. ही झाडांसाठी नाही का, ज्यावेळी लॉकडाऊन मध्ये नाही का, कोरोनाच्या काळामध्ये झाडांसाठी मरमर मरत होते. झाडं जागवा, ऑक्सिजन पाहिजे, ऑक्सिजनची पातळी खाली झाली. किती टाईट बांधले. योग्य मुद्दा दिलाय आणि एनर्जी डाऊन होते माझी, पण जेव्हा मुद्दे येतात ना असे, ते बोलायला लागतं. हे बोलायला पाहिजेच पाहिजे. बोललं नाही तर काय होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे यार. हा आहे ना, स्टुडंट कडून पैसे घेतो, फुकट करत नसणाऱ्या. फुकट करतोय का, हे बघा किती चाचणी आहे बघा. 2, 4, 6, 8, 10, 12. एवढे मोठे टेकस आहे. जर हे टेकस जर माणसाला मारले रपारप तर काय होईल. रक्त निघाल ना. रक्त अरे पार हे होईल, त्यांना त्रास होईल. इथं पण आहे. आतमध्ये गाडीवर बाबा, तुझी ऍड करेल मी फुकटमध्ये ऍड करतो मी. पण तुझं असं कृत्य आहे ना, ते चुकीचं कृत्य आहे. आणि जनतेला सांगेल, सगळ्यांनी ह्या नंबरवर फोन करा. काय नंबर आहे, 7777 03 6662. या नंबरवर सगळ्यांनी फोन करा आणि त्याला सांगा का बाबा रे असे काही कृत्य करू नको. ऐका, तिकडे पण आहे, त्या बाजूला पण आहे, इथे लावले. रोज इथून
इथे आहे ना ह्या ठिकाणी रोज हजारोनी लोक या ठिकाणी येतात, पण त्यांना झाडांना ठोकलेले पोस्टर दिसत नाही. पण उद्या जर मी इथं बॅनर घेऊन उभा राहिलो ना, 200ची क्वार्टर 150ला झाली पाहिजे, तर सगळेजण इथे उभे राहणार, योग्य निर्णय घेतला म्हणून. पण हे झाडांना जर ठोकतात ते काय करायचे ठोकायचे झाडांना? मी एक दिवस आहे ना असंच बॅनर घेऊन उभं राहणार इथं का 200ची क्वार्टर 150ला व्हायला पाहिजे. एक राहिला का? जो मला काही ठीक आहे. झाड आहे ना, झाड या स्टिकर लावणाऱ्याच्या बापाने लावलेली नाहीये. या झाडांवरती जनतेचा अधिकार आहे, पण जनतेने कुठे स्टिकर लावायचं का? तुला काढायचं का हाताने? काढायचं. आता आमचे चरणदास गरुड किती मोठी टाचणी आहेत ना. दाखवतो. 4 इकडनं, हा 2 इथं, 6, 8, 10. ह्याच आहे ना ठोकल्या तर, माणसानं ठोकल्या तर. हे बघा, तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचंय, पण जर तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य खराब करणार असाल ना, तर तुम्हाला तो कोणी अधिकार दिलेला नाही दुसऱ्याचं आयुष्य खराब करायचं. चालला हे बघा, केवढं हाईट पुरण का तुझी? एक तर हे प्लास्टिक आहे, त्याच्यावरून टाचण्यात टोचल्यात. हळू. अजून एक संकल्प आलाय आता, नशामुक्ती दारूमुक्ती तर हे चालूच आहे, पण दारू पिणाऱ्यांना पण सूट देऊया आपण. कारण का मगाशी बघितलं ना, तिथं बॅनर लावलेला आहे, हजारो लोक दारू घेऊन जातात, पण एकाचंही लक्ष नाहीये. तर कमेंट मध्ये टाका का नाईक बाबांनी वाईन शॉपच्या इथं उभं राहायला पाहिजे का? 200ची क्वार्टर काय 300ची क्वार्टर असेल ती 150 रुपयाला व्हायला पाहिजे, तर ती मोहीम चालवायला पाहिजे का? कमेंट मध्ये लिहा हा किंवा ना. याला झाड हे काय बोलत का नाही माहिती का कोणी? जोपर्यंत तुम्ही शांत राहणार ना, तोपर्यंत तुम्ही शंड आहात. तुम्ही शांत राहता का उपयोग नाहीये. त्या बाजूनी पण आहे का? याला गरज आहे ना, पत्र्याला लाव ना तू. किती लावलेत बघ ना त्याने, किती लावलेत ते. हळू हळू. तर निसर्गाचं जे देणं आहे ना, ते व्यवस्थित टिकवलं ना तर चांगलं आहे, पण ते व्यवस्थित टिकवायचं नाहीये. आपण इथपर्यंतच करू, लाईव्ह मोठा होऊन जाईल. आणि मी तर सरळ बोलेल, हे राजकीय पार्ट्यांच्या चटया उचलणाऱ्या नाही का, नंतर कोणी येत नाही जवळ. हा तिकडून पण हळू बघा, मागे बघ, ट्रक बघ. किती मोठे मोठे हे टॅपलेट ठोकलेले आहेत ना, गन टॅपलेट वरती त्याने ते गणित ठाक 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 ठाक. विषयाचं गांभीर्य असं आहे, नको ते टाकून. विषयाचं गांभीर्य आहे का बाबा, कुठल्या दुनियामध्ये आपण जगत आहोत है ना. यांची लायकी नाही झाडं लावायची, आणि हे झाडांना टेकस ठोकू राहिलेत. हे जे ठोकणारे आहेत ना, यांनी आयुष्यामध्ये कधी झाड लावलेली नाहीये. दळिंद्री लोक. तर या दळिंद्री लोकांना नाही का समजवा, त्या नंबरवर फोन करा का बाबा दळिंद्र्या, तू हे असं कृत्य करू नको. मस्त मोठा असेल तुझा, तू शाळा MPSC UPSC करणारा, आणि मला समोर आला ना तर माझे जे प्रश्न आहेत UPSCचे ते त्यांनी उत्तर देऊन दाखवावं. नालायक लाज वाटली पाहिजे अशा लोकांना.
जे झाडांना तुम्ही टेकस ठोकू राहिलेत, चुकीचं काम करताय. आणि मी तळतळता एवढा तळतळतो ना, मी समोरच्याला घोडेच लावतो. आणि आमच्याकडे पद्धत आहे, घोडे नाही लावत आम्ही. आता बैल चालू केले ते पण जोडीनी, ते पण नांगरा सकट. मूर्खपणाचा कळस तयार केलेला आहे. चला. अच्छा, सचिनजी आपण लाईव्ह पाहतात, आपले धन्यवाद. नागेश काळेजी आपण लाईव्ह पाहतात, धन्यवाद. 12-13 जण बघतात. तुझं थांबतोय है ना. शेवटचा मेसेज दे बाबा, झाडांना खिळे ठोकू नको. झाडांना खिळे ठोकू नका. आपल्या अंगात जर खिळे ठोकले तर रक्त निघणार का नाही, तसं झाडाचं पण रक्त निघतो. तर सुधरा. झाडं नाही लावत ना तर झाडं लावणं शिका. बरं, खिळे ठोकू नका. आणि जो झाडं लावेल ना तो खिळे ठोकणार नाही. मी सांगतो ना, मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो, जो कोणी झाडं लावतो ना तो कधीच आयुष्यामध्ये झाडाला खिळे ठोकणार नाही, तारा ठोकणार नाही, बॅनर लावणार नाही. तर ठीक आहे, चला, धन्यवाद.